आपल्याला तर माहीत आहे आता आषाढ महिना निघाला आहे. आषाढ महिन्यामध्ये पारंपरिक पद्धतीने कापण्या केल्या जाते ह्या गव्हाच्या पिठाच्या. इथे मी 3 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच वाटीने मोजून 1 वाटी गूळ घेतलेला आहे बारीक गरम करायला ठेवलेला आहे. याच्यामध्ये तो गूळ आपण याच्यामध्ये घालणार आहोत. ह्या गुळाचा जास्त नाही, फक्त हा गूळ विघळेपर्यंत आपण गरम करायचा आहे. याच वाटीने मोजून आपण याच्यामध्ये आता मी एक इथे परात घेतलेली आहे. त्याच्यामध्ये आपण हे सगळं गव्हाचं पीठ त्यातच आपण हे बेसनचं पीठ घालणार आहोत. हे सगळं मिक्स करायचं. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता पाणी गूळ पूर्णपणे विरघळलेला आहे. इथं तेलही चांगलं गरम झालेलं आहे. आता हे जिन्नस आपण सगळं कणकीमध्ये घालायचं. आपण तर हे तेल सर्व या पिठामध्ये घालून सर्व पिठामध्ये तेल चोळून घ्यायचं आहे. हाताला सोसवेल असं पद्धतीने घ्यायचं आहे. जास्त गरमही घालायचं. बघू शकता मी पूर्ण तेल लावलेलं का त्याचा असा गोळा तयार होत आहे. आता याच्यामध्ये आपण गुळाचं पाणी घालून हे पूर्ण पीठ असं मळून घेणार आहोत, तिंबून घेणार आहोत. थोडं थोडं करून गुळाचं पाणी घालायचं आहे. जास्त पाणी एकदम होत आहे. तुम्ही पाहू शकता इथे मी गुळाचं पाणी तयार केलेलं आहे. आता याच्या साहाय्याने मी थोडं थोडं करून याच्यामध्ये गुळाचं पाणी घालणार आहे आणि थोडं थोडं करूनच गुळाचं पाणी याच्यामध्ये घालायचं आणि असं छानसर असा घट्टसर याचा गोळा तयार बघू शकता तुम्ही. मी अशा पद्धतीने हा गोळा तयार केलेला आहे. आता हा 10 मिनटं असाच भिजत ठेवायचा आहे. 10 मिनटानंतर आपण याच्या कापण्या करणार आहोत. अशा पद्धतीने गोळा करून घ्यायचा. पूर्ण पळपाटाला तेल लावायचं आणि यालाही वरतून तेल लावायचं दोन्ही बाजूने आणि तेल लावून ही चपाती गोल अशी पद्धतीने लाटून घ्यायची. आता याच्यावरतून आपण खसखस लावून घेऊया. निम्म्यातच लाटताना खसखस लावायची आहे. तुम्हाला हवी तेवढी तुम्ही लावू शकता. बघू शकता अशा पद्धतीने दोन्ही बाजूने खसखस लावून घ्यायची आहे. पद्धतीने आपल्या सर्व प्रकारच्या कापण्या कट करून झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता किती मस्त असा काप बसलेला आहे. हे बघा सर्व कापण्यांना असा काप आलेला आहे. ही जाडी आहे बघा. या पद्धतीने एवढे तेल गरम झालेलं आहे. आपण आता या तेलामध्ये झाऱ्याच्या साहाय्याने सर्व कापण्यात सोडून देणार आहोत. अशा पद्धतीने आपल्या कापण्या कशा फुगलेल्या आहेत. एकदम टम्म फुगलेली आहे कापणी. बघू शकता तुम्ही कशी भाजत पण आहे. जास्त तेल गरमही करायचं नाही, जास्त कोमटही नाही, थोडंसं मध्यम. तुम्ही आपल्या कापण्यात तळून तयार झालेले आहेत. बघू शकता तुम्ही आतूनही खूप मस्त झालेले आहेत. खायला पण खूप चवीला लागते. अशा पद्धतीने आपण सर्व आता कापण्या तळून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही हा दुसरा घाणा मी सोडलेला आहे याच्यामध्ये. तोही खूप छान असा फुललेला आहे. बघू शकता आपल्या काय सुरेख कापण्या झालेल्या आहेत. रंगही किती छान आलेला आहे. बघू शकता तुम्ही खसखसी आतपर्यंत गेलेली आहे. हे बघा आपली किती